सालाबादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी श्रीकृष्णनगर रहिवासी संस्थेमार्फत श्री राधाकृष्ण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त श्री राधाकृष्ण भगवान यांच्या कृपा आशीर्वादाने 23 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन सोहळ्याचे आयोजन श्री राधाकृष्ण मंदिर श्रीकृष्णनगर अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। या सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, काकडा व्यवस्थापक, वीणा व्यवस्थापक, गवईकार, मृदंगमणी, हरिपाठ काकडा मंडळ, हरिपाठ महिला मंडळ अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा होते। ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमातील सर्वच हबप महाराज यांनी केलेली सुमधुर कीर्तनाने संपूर्ण श्रीकृष्णनगर मंत्रमुग्ध झाले। या सोहळ्यात अंबरनाथ मधील सन्माननीय मान्यवरांनी उपस्थिती लावली। त्यावेळेस त्यांचे श्रीकृष्णनगर रहिवासी संघातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे 37वे वर्ष असून स्वागत अध्यक्ष श्री बळीराम पालांडे, हबप जयराम महाराज उतेकर, हबप संजय महाराज चोरगे, अमित पवार, रुपेश ढेरे, रमेश राम, संदेश सपकाळ, विजय नामे, गणेश चव्हाण, सत्यवान चव्हाण, रमेश धनावडे, रमेश मोरे, दत्ता सपकाळ, तुकाराम महाजन, रंजा महाजन, मंगेश पालांडे, यश पालांडे, रवींद्र पवार व इतर सर्व श्री राधाकृष्ण मंदिर कमिटी व श्रीकृष्णनगर मधील सर्व रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले। या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्री सत्यनारायणची महापूजा व महाप्रसादाने झाली। श्रीकृष्णनगर मधील व आसपासच्या नगरातील सर्व रहिवाशांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। श्रीकृष्ण रहिवासी संघातर्फे अखंड हरिनाम सप्ताह हे 37 वर्ष होत आहे यावर्षी। तरी हा मंडळ हे अतोनात मेहनत करून श्रीकृष्ण रहिवासी संघातले सर्व कार्यकर्ते, त्याच्यामध्ये बळीराम पालांडे असेल, अमित पवार असतील, आणखीन असे सगळ्यांची नावं का उल्लेख करता येत नाही, पण सगळे कार्यकर्ते तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची अति उत्कृष्टपणे सेवा करतायत। त्यामुळे मंडळातर्फे या सगळ्या जे भाविक लोक आले त्यांना सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। प्रमाणे या कृष्णनगरमध्ये अखंडितरित्या सप्ताह जो चालू राहिलेला आहे आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये कधी आपल्याला कुठल्याही गोष्टीची कसलीही कमतरता आपल्याला पडली नाही। तसेच सर्व वारकरी संप्रदायामधले सर्व माणसांची इथं साथ असल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम करणं हा सहज शक्य सोपा होतो। कारण आमचं काम आहे फक्त देणगी रूपाने मेहनत ही आमचं काम आहे, पण बाकी जे धार्मिक कार्यक्रम असतात हे सगळे वारकरी जे येऊन इथं आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, त्या वारकरी संप्रदायाच्या सर्व माऊलींचे मंडळातर्फे आणि जे आतोनात जी माझे कार्यकर्ते जी मुलं माझी मेहनत घेतात त्या सर्वांचे मी मनापासून शतशः आभार मानतो।